नमस्कार. भगवद्गीता मनोमनी या उपक्रमाच्या 12व्या पुष्पामध्ये मी वैद्य पूजा कोटस्थाने कोयाळीकर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. मागच्या एकादशीला पूर्णत्वाला प्राप्त झालेल्या साधकाची अवस्था ही कशी असते हे आपण जाणून घेतलं होतं. हा साधक आता ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे. तो उत्कट सुखाचा अनुभव घेत आहे. या सुखाचा अनुभव घेण्यासाठी त्याचं मन हे अत्यंत प्रशांत मनस झालेलं आहे. निर्वात ठिकाणी जर आपण एखादी पणती लावली तर त्याची ज्योत ही जशी शांतपणे तेवत असते, तसंच आता याच्या मनातील हे सर्व विकार निघून गेलेले आहेत आणि संकल्प त्याग ही अवस्था आता त्याने स्वतःसाठी प्राप्त करून घेतलेली आहे. मनाची निर्विकल्प अवस्था आता तिथे सातत्याने टिकायला लागलेली आहे आणि असं हे निष्पाप झालेलं मन, ज्या मनातले रजो आणि तमोगुण हे दोनही निघून गेलेले आहेत, असा हा योगी आता कायम परमात्म्यामध्ये स्थिर राहू लागलेला आहे. तो आता कूटस्थ झालेला आहे. कूटस्थ म्हणजे ज्यांनी आपल्या सर्व इंद्रियांवर, मनावर, शरीरावर नियंत्रण मिळवलेलं आहे. तसंच कूटस्थ या शब्दाचा ऐरण असा सुद्धा अर्थ होतो. आता ऐरणीवर आपण जर विविध धातूंच्या पट्ट्या ठेवल्या, सोने, चांदी, तांबे, लोखंड, आणि त्यांना जर वरून ठोकलं तर त्यांना हवा तसा आकार प्राप्त करून घेता येतो. या धातूंच्या ज्या पट्ट्या असतात त्यांना विविध आकार प्राप्त होतात, पण खालची जी ऐरण असते त्याच्यामध्ये यत्किंचितही बदल होत नाही. त्याप्रमाणेच या साधकाचं मन आता निर्विकल्प अवस्थेमध्ये विकाररहित असं होऊन राहिलेलं आहे आणि ते आता फक्त परमात्म्याच्या ठिकाणी स्थिर झालेलं आहे. आता हा जो योगयुक्त अंतकरण पावलेला हा जो योगी आहे तो कसं अनुभवतो ते बघा. तो म्हणतो, सर्व भूतांच्या ठिकाणी माझं अस्तित्व हे आत्मरूपाने आहे आणि परमात्म्याच्या ठिकाणी ही सर्व भूते आत्मरूपाने अस्तित्वात आहे. त्याला आता समदृष्टी प्राप्त झालेली आहे. सृष्टीच्या विविधतेच्या मुळाशी एकच तत्व आहे, ते म्हणजे आत्मतत्व, आणि या आत्मतत्वाचा साक्षात्कार त्याला आता साधनेच्या बळावर झालेला आहे. आपल्याला कायमच बाह्य रंगाचं आकर्षण असतं, पण हा योगी आता अंतरंगाचे सुद्धा वेध घेऊ लागलेला आहे आणि म्हणून सगळ्यांकडे बघण्याची त्याची दृष्टी ही सम झालेली आहे. आता वीट, परळ, मोडकं, चूल या जर सगळ्या गोष्टी घेतल्या तर त्यांचे आकार हे वेगवेगळे असतात आणि त्यांचा उपयोग सुद्धा वेगवेगळा असतो. पण या सर्व गोष्टींच्या मध्ये माती ही मातीपणाने सारखीच राहते. त्याचं अधिष्ठान हे एकच असतं, ते म्हणजे माती. तद्वतच या योग्याला आता साक्षात्कार झालेला आहे की सृष्टीमध्ये जी काही भूतमात्रे आहेत, जे काही वस्तुजात आहेत, त्या सर्वांच्या ठिकाणी एकच आत्मतत्व आहे आणि हे आत्मतत्व त्याला आता अनुभवता येत असल्यामुळे सगळ्यांकडे तो समदृष्टीने बघत आहे. याची जर अजून उदाहरणं द्यायची झाली तर ती अशी देता येतील की सोने आणि दागिने, कापूस आणि वस्त्र, त्यानंतर पाणी आणि तरंग, वाफ आणि बर्फ ही याची वेगवेगळी उदाहरणे आहेत. आप्त, मित्र, स्वकीय, परका, साधू, पापी या सगळ्यांकडेच तो आता समदृष्टीने बघायला लागलेला आहे. हे समदर्शन प्राप्त होणं म्हणजे अंतकरणाच्या दिव्यत्वाचा साक्षात्कार आहे. कारण हा योगी आता अत्यंत शांत झालेला आहे, प्रसन्न आहे, वैराग्य संपन्न आहे, निस्वार्थी आहे, परोपकारी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता तो भगवत स्वरूप झालेला आहे. जरी हे समदर्शन असलं किंवा समदृष्टी त्याला प्राप्त झालेली असली तरी व्यवहार करताना मात्र प्रत्येकाबरोबर हा वेगवेगळा असू शकतो आणि तसा तो व्यवहार करण्यासाठी बुद्धीमधला विवेक हा कायम जागृत ठेवावा लागतो. आता हिरा आणि कोळसा ही जर दोन द्रव्ये घेतली तर या दोन्ही द्रव्यांच्या तत्वाशी एकच मूळ तत्व आहे, ते म्हणजे कार्बन. पण हिऱ्याचं अवमूल्यन कधीही कोळशा एवढं होत नाही आणि कोळशाला कधीही हिरा एवढं मूल्य प्राप्त होत नाही. तर समदृष्टी म्हणत असताना सगळ्यांकडे तो सारख्या नजरेने बघतो, पण सगळ्यांशी वागत असताना त्याचे व्यवहार मात्र निश्चित हे वेगवेगळे असू शकतात. आता ही समदृष्टी प्राप्त झाल्यानंतर सगळ्या ठिकाणी परमात्म्याचं अस्तित्व आहे. सृष्टीच्या छोट्या छोट्या कणांमध्ये हा परमात्मा सामावून राहिलेला आहे हे त्याला समजू लागलेलं आहे आणि म्हणून तो परमात्म्याला कधी नाही आणि परमात्मा त्याला कधी नाही असं चुकूनही होत नाही. एकत्वाला प्राप्त झालेला हा जो योगी आहे तो सर्व भूतांच्या ठिकाणी असलेल्या या परमात्म्याचं सतत भजन करतो आणि तो सृष्टीवर कुठेही असला, त्याच्या शरीराची अवस्था कशीही असली तरी तो कायम परमात्म्यामध्येच स्थिर राहतो.
आता या साधनेच्या बळावर त्याचा आत्मा हा कायम परमात्म्याबरोबर लीन झालेला आहे, तिथेच तो तादात्म्य पावलेला आहे. परमात्म्याचं हे विश्वव्यापक रूप त्याला आता उमजायला लागलेलं आहे. मग या विश्वव्यापक रूपाचं जर त्याला पूजन करायचं असेल, त्याचं त्याला अर्चन करायचं असेल, तर ते अगदी काही ओंजळभर फुलांनी, गंध, अक्षता यांनी ते होणार नाहीये. मग त्याचं जर पूजा करायची असेल तर त्याचं कायम नित्य स्मरण करणं हे खूप मोठं पूजेचं एक साधन आहे. आता हा जो योगी आहे त्याचा देह त्याग काही झालेला नाहीये. जोवर प्रारब्ध आहे तोवर तो देह धारण करणारच आहे आणि जोवर देह आहे तोवर तो आपली शरीराची कामे नित्यपणे करीत राहणार आहे. पण तो कुठेही असला, कसाही असला, त्याच्या शरीराची अवस्था कशीही असली तरी अंतरात्म्याच्या सामर्थ्याने तो कायम आणि कायम या परमात्म्याच्या ठिकाणीच लीन असतो. त्याची ही देहबुद्धी एक क्षणही त्याला या परमात्म्यापासून विलग करू शकत नाही. आता सामान्य माणसं आणि ही योगी माणसं किंवा ही साधक माणसं यांचे बाह्यतः जर व्यवहार बघितले तर ते अगदी सारखे दिसू शकतात, पण वागताना त्यांच्या मनामधले जे काही भाव असतात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. सामान्य लोकांचं वागणं हे काम, क्रोध अशा नाना विकारांनी लिप्त असतं, युक्त असतं. पण हे जे योगी असतात, साधक असतात, त्यांचं वागणं हे अत्यंत नैसर्गिक असतं आणि ही नैसर्गिकता त्यांना त्यांच्या प्रारब्ध कर्मामुळे प्राप्त झालेली असते. आता एखादा काचेचा खडा घेतला आणि हिरा घेतला. काचेचा खडा कितीही चमकू देत पण त्याला हिरा एवढं मूल्य कधीही प्राप्त होत नाही आणि हिरा कितीही जुना झालेला असू देत, कधी त्याला पैलू पाडलेले नसतात, कधी तो अत्यंत मलिन झालेला असतो, त्याची चमक क्वचित कधीतरी कमीही झालेली असते, पण त्याचं अवमूल्यन कधीही काचेच्या खड्या एवढं होत नाही. तसंच या साध्या माणसाचं आणि योगी माणसाचं असतं. चलनामध्ये अनेक नोटा असतात. एखादी खरी नोट जरी जुनी असली, फाटकी असली, मलिन असली तरी त्याचं अवमूल्यन कधीही होत नाही. किंबहुना अगदी जी कोरी करकरीत नवी नोट असते त्याचं जे मूल्य असतं तेच त्या जुन्या नोटेचं सुद्धा असतं. असंच काहीसं चित्र साधारण माणसाचं आणि या साधक माणसाचं असतं. आता माझी जी काही सुखदुःखे आहेत ती सर्व प्राण्यांची पण आहेत आणि प्राण्यांची सुखदुःखे ही माझी सुखदुःखे आहेत असंही त्याला अनुभवायला येतं. आता अर्जुन असं म्हणतो की मला साम्याच्या बळावर हा जो योग प्राप्त करून घ्यायचा आहे तो आता मला समजायला लागलेला आहे. त्याच्यासाठी निर्भय होणं आवश्यक आहे, अपरिग्रह वृत्तीने राहणं आवश्यक आहे, आहार विहारावर कसं नियंत्रण ठेवायचं हेही आता मला समजायला लागलेलं आहे. पण कृष्णा, एक गोष्ट तू मला सांग की हे मन याच्यावर नियंत्रण ठेवणं हे किती अवघड आहे. कारण मन तर हे खूप चंचल आहे, ते क्षणाक्षणाला इकडे तिकडे भरकटत असतं. आता शरीर म्हणलं तर जड आहे, त्या शरीरावर नियंत्रण मिळवणं एक वेळ जरा शक्य आहे, पण तेही तसं होत नाही. साधनेला बसायचं म्हणलं तर अर्धा घटकानंतर मांडीला मुंग्या येऊ लागतात, पायांना रोग लागू लागते, पाठीचा कणा हा सरळ राहत नाही, शरीराच्या बारीक सारीक हालचाली व्हायला लागतात. आणि शरीराची ही अवस्था तर मनाचं काय होईल? मन तर याहून खूप सूक्ष्म आहे, चंचल आहे. मग त्याच्यावर कसं काय नियंत्रण मिळवायचं? या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी शरीराला आणि मनाला साधनेसाठी हितकर सवयी लावून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्या कसा काय लावून घ्यायच्या? अर्जुन त्याचा प्रश्न कसा विचारतोय बघा कृष्णाला. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथि बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. मनाला नियंत्रण लावणं म्हणजे वाऱ्याची मोट बांधण्यासारखं आहे. जर सोसाट्याचा वारा सुटला तर त्या वाऱ्याला नियंत्रणात ठेवणं जसं दुष्कर आहे तसंच या मनाला नियंत्रणामध्ये ठेवणं हे खूप अवघड आहे. आता अर्जुनाने स्वतःवर आणि स्वतःच्या विकारांवर नियंत्रण मिळवलेलं आहे. तो एक पराक्रमी आणि संयमी असा वीर पुरुष आहे. पण त्याला सुद्धा हा प्रश्न पडलेला आहे की मी जेव्हा साधनेला बसतो तेव्हा माझं मन सुद्धा एका ठिकाणी स्थिर राहत नाही. अर्जुनाला पर्याय आहे गुडाकेश, म्हणजे ज्यांनी झोपेवर सुद्धा नियंत्रण मिळवलेलं आहे. हा व्यक्ती सुद्धा कृष्णाला प्रश्न विचारतोय की एवढं नियंत्रण मिळवलेलं असलं तरी सुद्धा साधनेला बसल्यावर हेच जाणवतं की मन सतत बाह्य दिशेने जात राहतं. मग आपल्यासारख्या सामान्य माणसांचं तर काय होईल? कारण आपल्याला अनेक छोट्या छोट्या गोष्टींचे मोह होत राहतात.
काही छोटंसं एखादं संकट आलं तर आपलं धैर्य खचून जातं, आपलं मन विषण्ण होतं, आपण दुःखी होतो. मग आपल्याला असं वाटायला लागतं कशाला या साधना मार्गाच्या दिशेने जायचं, जे चाललंय ते चांगलं चाललंय, जसा संसार चालला आहे तसा चालत राहावा, जी विकारांची आंदोलनं मनामध्ये निर्माण होत आहेत त्याच्याबरोबर जगत राहावं, या साधना मार्गाकडे काही जायला नको, कारण तो खूप अवघड आहे. कारण मुळात मनावर नियंत्रण मिळवणंच आपल्याला जमेल की नाही अशी शाश्वती सामान्य माणसाला वाटत नाही. पण जेव्हा सामान्य माणसाला असं वाटतं की मनावर नियंत्रण मिळवणं खूप अवघड आहे, तेव्हाच ज्ञानेश्वर महाराज बघा काय म्हणतात की हे योग्यता, आपण जे म्हणतो ना आमची ही योग्यता नाही आहे, तर ज्ञानेश्वर महाराज या योग्यतेविषयी खूप छान उपमा देत आहेत. ते म्हणतात योग्यता मिळवणं, त्या योग्यतेची अशी काही कुठे खाण नसते की त्या खाणीजवळ आपण गेलो की त्या खाणीतनं आपल्याला हवी तशी योग्यता काढून घ्यायची आणि ती मिळवायची. योग्यता जर मिळवायची असेल तर ती आपल्याला आपल्या प्रयत्नाच्या सातत्यातनं, आपल्या उत्साहातनं, याच्यातनं आपली योग्यता, आपली पात्रता आणि आपल्याला जे काही हवं आहे ते मिळवायचं असतं. म्हणून सामान्य माणसाने असा कदापिही विचार करू नाही की मला हे जमणार नाही. पुढे भगवंत याचं अजून सविस्तर उत्तर देत आहेत अर्जुनाला. ते काय म्हणतायत, असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहे चलम अभ्यासेन तु कौन्तेय वैराग्येण च गृह्यते. हे पराक्रमी अर्जुना, तू जे म्हणतोस ते एकदम बरोबर आहे. मन चंचल आहे, हट्टी आहे, बलवान आहे, दुराग्रही आहे, ते कुणाचंही काहीही ऐकत नाही, ते खूप दृढ आहे, त्याचा निश्चय हा एकदम पक्का असतो. त्याच्यामुळे तू जे म्हणतोस ते अगदी वास्तवाला धरून आहे, ते मी नाकारत सुद्धा नाही. पण तुला जे असं वाटतंय ना की मनावर ताबा ठेवणं, त्याला स्वतःच्या कह्यात ठेवणं हे एकदम अशक्य आणि असंभवनीय आहे, तर ते तसं अजिबात नाही. बघ, मन चंचल आहे म्हणून अनेक वेळेला तू अनेक गोष्टी करू शकतोस, विविध विषयांमध्ये तू रस घेऊ शकतोस. आपलं काही काम करत असताना बाकीची व्यवधाने ही मनाच्या चंचलतेमुळेच आपल्याला सांभाळता येतात. त्याच्यामुळे मनाचं चंचल असणं हे स्वाभाविक आहे आणि ते चंचल आहे म्हणूनच आपण एवढी सगळी कार्य नित्यपणे पार पाडत असतो. या चंचलतेमुळेच आपल्याला कळतं की काय उचित आहे, काय अनुचित आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, काय हितकर आहे, काय अहितकर आहे. आता तू म्हणतोस की मन खूप हट्टी आहे, पण ते असणंही चांगलंच आहे ना. जर आपल्याला आपलं ध्येय प्राप्त करायचं असेल तर या हट्टी स्वभावामुळेच आपली निष्ठा आणि आपली श्रद्धा ही सातत्याने टिकून राहते. तू अनेक क्रांतिकारकांची चरित्र बघ अर्जुना, त्याच्यामध्ये क्रांतिकारकांनी देशसेवेसाठी आपलं आयुष्य हे समर्पित करून टाकलेलं आहे. कितीतरी हाल अपेष्टा त्यांनी सहन केलेल्या आहेत, तुरुंगात त्यांना खितपत पडावं लागलेलं आहे, त्यांच्या खाण्यापिण्याची खूप आबाळ झालेली आहे, कुटुंबाची आबाळ झालेली आहे, पण कुठलाही मोह आणि तर्कवाद त्यांना त्यांच्या पथावरून अजिबात परावृत्त करू शकलेला नाही. हे मनाच्या हट्टी आणि बलवान गुणामुळे तर घडतंय ना. आता पार्वतीने शंकराला प्राप्त करून घेण्यासाठी खूप दीर्घकाळपर्यंत तपश्चर्या केली. उन्हाळ्यामध्ये ती पंचाग्नी साधना करी, पावसाळ्यामध्ये उघड्या आकाशाखाली ती दगडावर बसून तपश्चर्या करी, तर हिवाळ्यामध्ये गळ्या इतक्या गार पाण्यामध्ये उभी राहून ती तपश्चर्या करी. मग एवढी ही कठोर तपश्चर्या करण्यासाठी तिच्या मनाचा हट्टी आणि बलवान आणि दुराग्रही हा स्वभाव तर तिला उपयोगात आला आहे ना. मग तसंच अर्जुना, तू हे समजून घे, जर मन हे विषयासक्तीने भारावलेलं असेल तर मनाचे हे गुण नक्कीच दोषास्पद ठरतात, मनाला ते अधोगतीकडे नेतात. पण हेच गुण जर आपण योग्य पद्धतीने वापरले, हे गुण जर चांगल्या मार्गाला लागले तर साधक निश्चित साधना मार्गावर आपली प्रगती करू शकतो. म्हणून तर आपले संत म्हणतात ना की मनाला कायम चांगल्या सवयी लावा, मनाला कायम चांगली शिकवण द्या. आणि म्हणूनच रामदास स्वामींनी सुद्धा मनाचे श्लोक रचलेले आहेत, कारण त्यांना माहीत होतं जर एखादी चांगली गोष्ट, साधना, तपश्चर्या या गोष्टी जर करायच्या असतील तर पहिली गोष्ट जी नियंत्रणात ठेवायची आहे ते म्हणजे मन. आणि म्हणून ते म्हणतायत की मनाला कायम चांगल्या सवयी तुम्ही लावून घ्या, म्हणजे या मनासारखं साह्यभूत आणि याच्यासारखं उद्धार करणारं दुसरं साधन तुमच्या जवळ नसेल. म्हणून मग भगवंत अर्जुनाची ही शंका खोडून टाकतायत की हे सगळे गुण म्हणजे अगदी दोषास्पद आहेत, किंबहुना ते सांगतायत की हे दुर्गुण सुगुणांमध्ये सुद्धा रूपांतरित होतील जर तू त्यांना तसं वळण लावलं तर. पुढे ते असं म्हणतायत की ज्या मनुष्याचं स्वतःवर, स्वतःच्या बुद्धीवर, शरीरावर, मनावर नियंत्रण नाही त्याला योग कधीही प्राप्त होणार नाही.
योगाला प्राप्त करून घेण्यासाठी, मनाची समतोल अवस्था सातत्याने टिकवून राहण्यासाठी आपल्याला युक्ती प्रयुक्तीने काही योग्य उपाय अवलंबावे लागतात आणि ते तसे अवलंबले तर मन अगदी सहज नियंत्रणामध्ये राहतं. आता हे मनोनिग्रह करणं म्हणजे दर्भाच्या टोकाला जर पाण्याचा थेंब चिकटला तर त्या पाण्याच्या थेंबाने समुद्र उपसण्यासारखं आहे. तसंच या मनाला पाऱ्याची सुद्धा उपमा दिलेली आहे. जर पारा जमिनीवर पडला तर पाऱ्याचे खूप छोटे छोटे कण होतात आणि तो कण चिमटीमध्ये पकडणं हे खूप अशक्य असतं, कारण ते अगदी सूक्ष्म असतात. हे मन तर या पाऱ्याहून सुद्धा सूक्ष्म आहे. मग या सूक्ष्म मनावर कसं काय बरं ताबा मिळवायचा, असा प्रश्न आपल्या मनामध्ये येऊ लागतो. आता या मनावर जर ताबा मिळवायचा असेल तर आपल्या पूर्वजन्मातील काहीतरी भाग्य, कुठलं तरी संचित हे जर आपल्या पाठीशी असेल तर एका जन्मामध्ये हा मुक्तीचा सोहळा आपण आपल्या डोळ्यांनी बघू शकतो आणि अनुभवू शकतो. पण आपल्या संचितात काय, आपल्या प्रारब्धात काय लिहिलेलं आहे हे कोणालाही समजत नाही. आणि मग साधकाला असं वाटतं की हे जर एवढं अवघड आहे तर कशाला या साधना मार्गाकडे जायचं, माझी साधना अपूर्ण राहील. मी प्रयत्न करीन, पण त्या प्रयत्नांबरोबर जर पूर्वजन्मातलं काही संचित असेल, त्याची जर मला जोड असेल तर हे करण्यामध्ये अर्थ आहे. कारण मनोनिग्रह करण्यासाठी हे पुण्य बरोबरीला असणं हे खूप आवश्यक आहे. पण ते आहे की नाही हे कुणाला समजत नाही. म्हणून मग साधक म्हणतो नकोच या साधना मार्गाला लागायला. जर माझी साधना अपूर्ण राहिली तर मग असं होईल की संसारही नीट नाही आणि परमार्थही नीट नाही. मग कशाला या अवघड मार्गाकडे जायचं. मग भगवंत बघा अर्जुनाला काय म्हणतायत की आता तू योग साध्य करण्यासाठी खूप प्रयत्न केलेले आहेस आणि ते तसं साध्य करण्यासाठी तू आता साधना मार्गावर प्रवृत्त व्हायला लागलेला आहे. पण जर अशी कधी शंका तुझ्या मनामध्ये आली ना, कशाला मी साधना करू, कशाला मी तपश्चर्या करू, तर मी काय सांगणार आहे पुढे ते अगदी तू नीट समजवून घे. अर्जुन बघा त्याचा प्रश्न कसा विचारतोय. अयति श्रद्धयोपेतो योगात् चलित मानसः अप्राप्य योग संसिद्धिं कांगतिं कृष्ण गच्छति. अरे कृष्णा, असा जो साधक आहे, जो खूप श्रद्धावान आहे पण संयमी नाही, एक क्षण असा येतो की त्याचं मन विचलित होतं आणि त्याच्या साधना मार्गावरून तो मार्गच्युत व्हायला लागतो. मग असा साधक जो योग संसिद्धीच्या अवस्थेपर्यंत पोहोचूच शकलेला नाही. योग संसिद्धी म्हणजे योगाची सर्वोच्च अवस्था, परमोच्च अवस्था, जिथे फक्त सुख आणि सुख आहे. अशा अवस्थेला पोहोचण्यापूर्वीच जर त्याच्या साधना मार्गातनं तो लांब निघून गेला तर अशा साधकाची अवस्था काय होते, त्याची गती काय असते. आत्तापर्यंत त्यांनी जे साधनेसाठी कष्ट घेतलेले आहेत ते वाया जातात, त्याची कुठे काही गणती होते, त्याचा काही मोल असतो की हे सगळंच वाया जातं, असं अर्जुन श्रीकृष्णाला विचारत आहे. मग या साधकाचं असं होतं का की धड ना इकडे धड ना तिकडे, म्हणजे संसारात पण नाही आणि परमार्थात पण नाही. मग आकाशामध्ये एखादा ढग मध्येच विरून जातो, असं या साधकाचं होतं. असा हा खूप मोठा संशय आता माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आणि तू सोडून अशी कुठलीही योग्य व्यक्ती नाही की जो माझ्या या संशयाचं निराकरण करेल. तर तू मला सांग, असा जो साधक आहे, जो तपश्चर्येसाठी खूप वर्ष ज्यांनी वेचलेली आहेत, त्यांनी मनावर नियंत्रण मिळवलेलं आहे, अपरिग्रह वृत्तीने राहत आहे, निर्भय होऊन राहत आहे. असा साधक जर एखाद्या क्षणी त्याच्या मनावरचं नियंत्रण सुटलं, त्याच्या मनावरचा ताबा सुटला आणि जर तो साधना मार्गातनं लांब लांब जायला लागला तर त्याची गती काय होते. काम गती कृष्ण गच्छति, असं अर्जुन श्रीकृष्णाला विचारत आहे. आता साधना टिकण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहे. अभ्यास म्हणजे काय, तीच गोष्ट वारंवार पुन्हा पुन्हा करत राहणं, न थकता आणि न कंटाळता. आता साधना करत असताना आपल्याला आपलं ध्येय केव्हा प्राप्त होईल हे तर कुणीच सांगू शकत नाही. मग हा दीर्घकाल कितीही असू शकतो, हा वर्ष असू शकतो किंवा अनेक जन्मसुद्धा असू शकतो. मग जर एवढा मोठा दीर्घकाल आहे तर अशा दीर्घकालाविषयी उत्कंठा मनामध्ये ठेवूच नाही, असं भगवंत म्हणत आहेत. ते म्हणतायत की तुझ्या हातामध्ये फक्त प्रयत्न करणं आहे, तेवढं तू करत राहा. तू त्या ध्येयापर्यंत कधी पोहोचशील हे तुलाही सांगता येणार नाही. तू जसे प्रयत्न करशील त्याप्रमाणे तुला यश मिळेल. आता साधनेसाठीचा जो अवधी आहे तो सुरुवातीला अगदी थोडा असावा आणि क्रमाक्रमाने तो वाढवत न्यावा, म्हणजे याच्यातलं सातत्य हे टिकत राहतं. बऱ्याच वेळेला साधक अभ्यास करतात,
मनामध्ये त्यांच्या कंटाळा येतो, त्यांना असा प्रश्न पडतो की रोज तेच 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 काय करायचं, आणि हे असं किती दिवस हेलकावे खात राहायचं, इकडचंही काही कळत नाही आणि तिकडे कधी पोहोचणार आहोत हेही काही कळत नाही. मग हा असा सगळा ज्याच्यात काहीच निश्चितता नाही आहे, हा प्रवासाचा किती वेळ करत राहायचा, असे मनामध्ये प्रश्न यायला लागतात. पण आपल्या हातामध्ये एवढंच आहे की अभ्यास करत राहायचं आणि त्या दीर्घ कालाविषयी कुठलीही उत्कंठा मनामध्ये ठेवायची नाही. मनामध्ये कंटाळा आला तर शरीराकडून आळस होणार नाही याविषयी दक्ष राहून अभ्यास करत राहावा लागतो. पुढचं ते म्हणतायत की अभ्यास तर आहेच आहे, पण त्याच्या जोडीला सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे वैराग्य. राग म्हणजे कुठल्याही गोष्टी अगदी आपल्याला प्रकर्षाने हवीशी वाटणं आणि कुठल्याही गोष्टीविषयी आसक्ती नसणं, ती गोष्ट आपल्याला हवीच आहे असं न वाटणं म्हणजे विराग आणि म्हणजेच वैराग्य. तर आता हे वैराग्य आपण जेव्हापासून निष्काम कर्मयोगाला सुरुवात केलेली आहे तेव्हापासून आपण वैराग्य या शब्दा समजावून घेत आहोत. भगवंत म्हणतायत की तू कर्म कर पण फळाची अपेक्षा ठेवू नको. साधनेसाठी सुद्धा ते म्हणतायत की मनातील सर्व संकल्पांचा त्याग कर. म्हणजेच काय, प्रत्येक ठिकाणी तुझ्या मनामध्ये वैराग्य असणं हे खूप गरजेचं आहे. आणि हे वैराग्य असेल ना तर अभ्यास चांगला होतो. ज्यांचा अभ्यास नीट होत नाही ना त्यांचं काय होतं, अभ्यास तर ते करत राहतात साधनेचा, पण मनात वैराग्य नसल्यामुळे ना तो अभ्यास तेवढा तंतोतंत होत नाही. साधनेचं हे वस्त्र अभ्यास आणि वैराग्य यांच्या विणीने हे अगदी घट्ट विणलेलं असेल तर साधना ही अगदी सुखाने पुढे 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 चालत राहते. आता अर्जुनाच्या उत्तराकडे येऊयात. भगवंत काय म्हणतात बघा. पार्थ नैवेह नामुत्र विनाशस्तस्य विद्यते नहि कल्याणकृत कश्चित् दुर्गतिं तात गच्छति. अर्जुना, तू योग मार्गासाठी साधनेसाठी जे काही प्रयत्न केलेले असतील ना ते कधीही वाया जात नाही. या इहलोकामध्ये नाही तर परलोकामध्ये त्याचं चांगलं फळ तुला निश्चित आणि निश्चित मिळतं. असा जो योगी असतो, असा जो साधक असतो, तो दीर्घ कालपर्यंत पुण्य लोकामध्ये स्वर्ग लोकामध्ये निवास करतो आणि त्याच्या पुण्याच्या बळावर त्याच्या या सत्कृत्याच्या ठेवावर तो तिथे अनंत काळपर्यंत राहतो. तिथे विविध प्रकारची सुखे तो अनुभवितो आणि जेव्हा त्याचा हा पुण्याचा साठा संपतो तेव्हा तो सद्वर्तनी सदाचरणी मंगलाचरणी श्रीमंताच्या घरी तो पुन्हा जन्म घेतो आणि असा जन्म मिळाल्यावर तो पुन्हा त्याची साधना पुढे पुढे न्यायला लागतो. किती सुंदर उत्तर देत आहेत बघा भगवंत. ते म्हणतायत एखाद्या जन्मामध्ये जर तुझी साधना पूर्ण झाली नाही तर तुला खिन्न होण्याचं हताश होण्याचं काहीही कारण नाही. तुला मी पुन्हा एक संधी प्राप्त करून देतो. ती संधी प्राप्त करण्यापूर्वी तू पुण्य लोकामध्ये राहतो, कारण तुझ्याकडे पुण्याचा साठा असतो. तिथे तू अनेक प्रकारची सुख अनुभवशील आणि जेव्हा पुण्याचा हा साठा संपेल तेव्हा श्रीमंताच्या घरी तुझा जन्म होईल. त्याच्यासाठी ते शब्द वापरतायत, शुचीनाम श्रीमतांगे हे योग भ्रष्टोभिजायते. श्रीमंत होण्याचे अनेक मार्ग असतात. वाम मार्गानेही पैसा कमवता येतो आणि चांगली बुद्धी ठेवून चांगल्या नीतीने सुद्धा धनार्जन करता येतं. तर ज्यांच्या घरी ही सौजन्यशीलता आहे, बुद्धी चांगली आहे, आचरण पवित्र आहे, औदार्य आहे, सुसंस्कृतपणा आहे, धार्मिक वळण आहे, अशा श्रीमंत घराच्या ठिकाणी हा साधक पुन्हा जन्म घेतो. आणि जेव्हा अशी अनुकूलता त्याला प्राप्त होते, आता जेव्हा सधन कुटुंब असतं तेव्हा अनेक अडथळे निघून जातात आणि अशा सधन कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर तो पुन्हा आपल्या साधनाच्या मार्गाने वाटचाल करायला लागतो. इथे पुन्हा एकदा ज्ञानेश्वर महाराज बघा काय म्हणतायत. एखादं वाटसरू आहे आणि ते रेंगाळत चालल्यामुळे सूर्यास्तापूर्वी इष्ट स्थळी ते जर पोहोचू शकलं नाही तर त्या वाटसरूने काही वाईट वाटून घेण्याचं काही कारण नाही. दुसऱ्या दिवशी त्यांनी आपल्या चालण्याचा वेग वाढवावा आणि इष्टस्थळी त्यांनी पोहोचावं. तसंच या साधकाचं आहे. एखाद्या जन्मामध्ये काही परिस्थितीमुळे, काही शारीरिक दौर्बल्यामुळे, मोहामुळे, आळसामुळे, उपेक्षेमुळे त्याच्या साधनेमध्ये जर काही व्यत्यय आला तर त्यांनी हताश होऊ नाही, खिन्न होऊ नाही. मी स्वतः त्याची काळजी घेणार आहे आणि त्याला पुढच्या जन्मामध्ये अनुकूल परिस्थिती प्राप्त करून देणार आहे आणि त्याला पुन्हा त्याच्या साधना मार्गाकडे प्रवृत्त करणार आहे. पुढे ते असं म्हणतायत की अशा साधकाचा जन्म हा श्रीमंत लोकांच्या घरी सद्वर्तनी जे आहेत, जे सदाचरणी आहेत, ज्यांचं वर्तन हे अत्यंत शुभ आहे, अशा ठिकाणी जन्म झाला तर उत्तमच. पण याहीपेक्षा दुर्लभ जन्म मी त्याला प्राप्त करून देतो आणि तो दुर्लभ जन्म असा आहे की हा साधक
एखाद्या बुद्धिमान विद्वान योग्याच्याच घरी किंवा योग्याच्याच कुळात, एखाद्या सत्पुरुषाच्या कुळात, एखाद्या महात्म्याच्या घरात हा जन्म घेतो आणि तिथून जिथे त्याची साधना संपली असेल तिथून तो त्याच्या साधनेला सुरुवात करतो. आता जसं सद्वर्तनी श्रीमंताच्या घरी जन्म घेणं हे चांगलं आहे, त्याहीपेक्षा दुर्लभ आणि त्याहीपेक्षा चांगलं इष्टस्थळी इष्ट आईवडिलांच्या घरी आणि अत्यंत अनुकूल परिस्थितीमध्ये जन्म घेणं हे अधिक लाभकर आहे या साधकाच्या दृष्टीने. कारण आता आदर्श हे कायम त्याच्या डोळ्यापुढे त्याच्या घरातच असतात. मार्गदर्शन मिळवण्यासाठी त्याला कुठेही बाहेर जावं लागत नाही. आता भीती संशय हे मनातून पूर्णपणे निघून जातात, कारण कायम आदर्श घरामध्ये असतो. त्याची श्रद्धा त्याची निष्ठा कुठे उणावत नाही. मनामध्ये अभ्यास आणि वैराग्य हे कायम तेवत राहतं आणि तो साधक अत्यंत उत्साहाने, हुरूपाने, वेगाने आणि सुखाने त्याच्या साधना मार्गाकडे प्रवृत्त व्हायला लागतो. पुढे भगवंत असं म्हणतायत की आता या साधकाला 2 जन्म मी देऊ करतो. एक तर सद्वर्तनी श्रीमंताच्या घरी किंवा दुसरा म्हणजे अगदी योग्याच्याच कुळात आणि महात्म्याच्याच कुळात तो जन्म घेतो. आता व्यासांच्या पोटी शुकाचार्यांचा जन्म आणि विरक्त विठ्ठलपंतांच्या घरी ज्ञानदेवांचा जन्म ही याची अगदी ठळक उदाहरणे आहेत, जे भगवंत सांगतायत की मी असा जन्म, अनुकूल जन्म प्राप्त करून देतो. कधी कधी असं होतं की पुण्याचा साठा किंवा त्याचं सत्कर्मांचा ठेवा हा कमी पडतो आणि या साधकाला कधी कधी एवढी अनुकूल परिस्थिती प्राप्त न होता कधी कधी त्याचा जन्म हा प्रतिकूल परिस्थितीमध्ये होतो. पण भगवंत असं म्हणताय की जरी प्रतिकूल परिस्थितीमध्ये असा साधक जन्माला आला तरी आदल्या जन्मी त्यांनी जे काही साधनेसाठी कष्ट घेतलेले असतात ना, त्याचे संस्कार त्याच्या मनावर, त्याच्या बुद्धीवर झालेले असतात आणि हे संस्कार त्याला अगतिकपणे पुन्हा एकदा साधना मार्गाकडे घेऊन जातात. त्याला तिथे कुणीही अडवू शकत नाही. तत्र तं बुद्धी संयोगं लभते पौर्वदेहिकं यत ते च ततो भूय संसिद्धौ कुरुनंदन. ते काय म्हणतायत, कुरुकुलात जन्माला आलेल्या अर्जुना, हा जो साधक आहे ना, योगातील योग संसिद्धी प्राप्त करून घेण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीमध्ये जन्माला आलेला असला तरी त्याच्या मनावर, बुद्धीवर जे आदल्या जन्मीच्या साधनेचे संस्कार झालेले आहेत, हे संस्कार त्याला पुन्हा साधना मार्गाकडे घेऊन जातात. आता ही प्रतिकूल परिस्थिती म्हणजे काय असतं की त्याच्या घरामध्ये काही आस्तिक वातावरण नसतं, काही धार्मिक वळण नसतं, त्याच्या आईवडिलांचाही देवावर विश्वास नसतो, नातेवाईकांचा नसतो, आप्तांचा नसतो. पण हा जो साधक आहे ना, त्याचं कसं व्हायला लागतं की तो त्या साधना मार्गाकडे हळूहळू त्याचाही त्याच्यावर नियंत्रण न राहता त्याच्याकडे ओढला जातो. त्याच्या मनामध्ये विचार यायला लागतात की आपण दासबोध वाचावा, आपण गीता वाचावी, आपण ज्ञानेश्वरी वाचावी, एखाद्या महात्म्याचं आपल्याला दर्शन घडावं, आपल्याला काहीतरी अनुकूल गोष्टी प्राप्त व्हाव्यात. असं जर झालं नाही तर त्याला असं वाटतं की आपण कुठलीही मनामध्ये इच्छा न ठेवता यज्ञ करावा, दान करावं, असे विचार त्याच्या मनामध्ये यायला लागतात. पण कुठल्या ना कुठल्या तरी रूपाने तो त्याच्या साधनेकडे वाटचाल करायला लागतो. आता पुढे भगवंत असं म्हणतायत की हे साधकाचं झालं की साधकाची गती काय होणार आहे, तर तो कायम सद्गतीलाच जाणार आहे. तू त्याच्याविषयी कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नको. साधना कधीही वाया जात नाही. कुठल्या न कुठल्या तरी जन्मामध्ये, कुठल्या न कुठल्या तरी रूपामध्ये प्रतिकूल परिस्थिती असली तरी ती तुला निश्चित चांगलं फळ देऊन जाते. त्याच्यामुळे साधनेविषयी तू अगदी निश्चिंत राहा आणि ती जशी चालू आहे तशी तू करत राहा. आता पुढे भगवंत अर्जुनाला हे सगळं समजून सांगितल्यानंतर पुढे ते काय म्हणतायत की अर्जुना, तू तपस्वी होण्यासाठी प्रयत्न करू नको, ज्ञानी होण्यासाठी प्रयत्न करू नको आणि कर्ममार्गातील पुरुष होण्यासाठी सुद्धा तू प्रयत्न करू नकोस. तू फक्त योगी आणि योगी होण्यासाठी प्रयत्न कर. तुझ्या मनाचा समतोलपणा कायम टिकवण्यासाठी, मनाचं साम्य कायम टिकवण्यासाठी तू कायम प्रयत्नशील राहा. बघ, तपस्वी लोके जी असतात की नाही, ती रानावनामध्ये जातात, उग्र तपश्चर्या करतात. त्यांना जर एखादी सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल कुणाकडून तर त्याची ती उपासना करतात. ते भरपूर कठोर तपश्चर्या करतात. पण कधी कधी काय होतं, त्यांच्या तपश्चर्येमध्ये कुणी खंड पाडला तर ते एकदम शाप देऊन टाकतात. म्हणजे काय होतं, मनावरचं नियंत्रण 1 सेकंदासाठी कवीना जातं आणि काहीतरी हिंसक वाणी त्यांच्या मुखातनं प्रकट होते. म्हणून तपस्व्यापेक्षा योगी हा खूप पटींनी श्रेष्ठ आहे आणि म्हणून तू योगी हो. ज्ञानी लोकांचं कसं असतं
त्यांना खूप सखोल ज्ञान असतं प्रत्येक गोष्टीविषयी. शास्त्र अध्ययन हे त्यांचं खूप चांगलं असतं. सृष्टी उत्पत्तीच्या कारणांचा उहापोह ते उत्तम प्रकारे मांडू शकतात. पण हे झालं सगळं शब्दज्ञान. त्यांच्याकडे अनुभव ज्ञान अजिबात नसतं. म्हणून ज्ञानी माणसापेक्षा सुद्धा तू योगी हो, कारण योगी हा अनुभव संपन्न असतो. आता कर्ममार्गातील पुरुष त्यांची चांगली कामे हे करत राहतात. काही स्वतःच्या उद्धारासाठी, काही समाजाच्या उद्धारासाठी त्यांची कामे तो उत्तमपणे पार पाडत असतात. बरीचशी लोक निष्काम भावनेने ही कर्मे करीत राहतात. पण अगदी प्रत्येक वेळेलाच निस्वार्थ भावनेने हे कर्म केलं जाईल असं होत नाही. कुठेतरी स्वार्थ येतो, कुठेतरी फळाविषयी इच्छा मनामध्ये राहतेच. म्हणून कर्ममार्गी होण्यापेक्षा सुद्धा तू योगी हो. तपस्विभ्योऽधिको योगी ज्ञानिभ्योऽपि मतोऽधिकः कर्मिभ्यश्चाधिको योगी तस्माद् योगी भव अर्जुन. तू योगी हो. तपस्वी नको, ज्ञानी नको, कर्मी नको, कुणीही नको, तू योगी हो. आता तुम्हाला सगळ्यांना असा प्रश्न पडला असेल की इथं रणांगणावर अर्जुनाला युद्ध करायचं आहे आणि श्रीकृष्ण हे अर्जुनाला काय सांगत बसलाय? ध्यानयोग काय, तू योगी हो, तू ब्रह्मरूपाला प्राप्त हो, मनावर असं नियंत्रण ठेव, साधकाची गती काय होते. हे सगळं असं तुम्हाला वाटत असेल की विषय भरकटच चाललेला आहे. पण विषय भरकटत नाही चाललेला, विषय आता मुद्द्यावर यायला लागलेला आहे. भगवंत अर्जुनाला काय सांगताय? तू योगी हो. म्हणजेच काय? तुझ्या मनाचा समतोलपणा तू कायम टिकवून ठेव, म्हणजेच योगी हो. कारण गीतेमधला योग म्हणजे समत्वय योग उच्चते. योगासनं करणं वगैरे म्हणजे गीतेतला योग नाही. गीतेतला योग म्हणजे मनावर कायम नियंत्रण ठेवणं म्हणजे गीतेतला योग आहे. तर मग हे अर्जुनाला का सांगतायत सगळं भगवंत? ते सुद्धा रणांगणावर आता युद्ध करायचं आहे. 6वा अध्याय येऊन ठेवलेला आहे. निष्काम कर्मयोग सांगून झालेला आहे. पण तरी सुद्धा अर्जुन प्रवृत्त झालेला नाही युद्धाला. मग या अध्यायानंतर तरी अर्जुन प्रवृत्त होणार आहे का ते आपण बघूयात. आता बघा, युद्ध सुरू होण्यापूर्वी अर्जुनाच्या मनामध्ये हे ममत्व निर्माण झालेलं आहे आपल्या आप्तांविषयी, आपल्या गुरूंविषयी. आणि त्याला असं वाटतंय की युद्ध करू नाही. पण या ममत्वाचं अधिष्ठान हे काही सामान्य नाहीये. अर्जुनाला जे ममत्व निर्माण झालेलं आहे, हे ममत्व निर्माण होण्यामागे काही दुष्ट बुद्धी, काही स्वयंकेंद्रित बुद्धी, काही स्वार्थी बुद्धी असं काहीही त्याच्या मनामध्ये नाहीये. त्याचं जे कोमल अंतःकरण आहे, त्याच्या ज्या काही नाजूक भावना आहेत, त्याचा आविष्कार म्हणजे हे ममत्व आहे. पण हे ममत्व कितीही चांगलं असलं तरी ते अर्जुनाला कर्तव्य विन्मुख करत होतं. आणि म्हणून भगवंताला हा उपदेश, हे तत्वज्ञान अर्जुनाला समजावून सांगावं लागलं. आता अर्जुन कोणी सामान्य योद्धा, सेनानायक किंवा लढवय्या नाहीये ना. अर्जुन हे भगवंताच्या धर्मसंस्थापनेचं एक साधन आहे. धर्मसंस्थापनेचं ते एक अंग आहे. आणि जेव्हा अशी धर्मयुद्ध खेळायची असतात जिथे स्वतःचा कुठलाही वैयक्तिक स्वार्थ नसतो आणि या युद्धामार्फत जी हिंसा होते, अर्जुनाला वाटते ना कुलसंहार होणार आहे, म्हणून ही जी काही आता व्यापक हिंसा होणार आहे ही समाजाच्या कल्याणासाठी आणि समाजाच्या उत्थानासाठी होणार आहे. आणि अशा माणसाला, ज्याला आता हे धर्मयुद्ध खेळायचं आहे, त्याच्या मनामध्ये हे भाव असले पाहिजे, योग्याचे भाव असले पाहिजे. आणि म्हणून भगवंत अर्जुनाला सांगत आहेत की तू योगी हो. तू योगी हो म्हणजे तू निस्पृह होशील, तुझ्या मनातील सर्व मनोकामना निघून जातील. तू निर्द्वंद्व हो. जय पराजय, सुख दुःख, लाभ हानी, स्वर्ग नरक, स्तुती निंदा या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन तू युद्ध कर. तू द्वंद्व सहिष्णू हो. तू प्रशांत मनस हो. मनातील रज तम सगळी किलबिश तू सगळं बाजूला काढून ठेव. असा निस्पृह, निर्मम, अहंकार रहित होऊन, द्वंद्व सहिष्णू होऊन, प्रशांत मनस होऊन, योगी होऊन, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठलंही संकट आलं तरी त्याविषयी कुठलीही खिन्नता न बाळगता किंवा त्याच्यावर स्वार होऊन असा धैर्यशील पुरुष होऊन तू युद्ध कर, असं भगवंत अर्जुनाला सांगत आहे. आणि म्हणून गीतेचं हे जे तत्वज्ञान आहे ते सांगत असताना त्याला अशी एक आध्यात्मिक छटा प्राप्त झालेली आहे. पण ती का आली आहे ते पण मी सांगते. कारण रजो आणि तमो गुणाच्या अपेक्षेने, सत्वगुणाच्या अपेक्षेनेही सर्वश्रेष्ठ असलेले नित्य सत्वस्थेचे, पूर्ण निस्पृहतेचे स्वरूप काय असतं हे अर्जुनाला सांगावं लागलं. आणि हे सांगितल्यानंतरच त्याचं ममत्व कमी झालं आणि हळूहळू तो आता युद्धाकडे प्रवृत्त व्हायला लागणार आहे. तर हे नित्य सत्वस्थेचे, निस्पृहतेचे, निर्ममत्वाचं तू सगळं मला अर्पण कर, तू
युद्धातनं जी काही द्वंद्व निर्माण होणार आहेत त्याच्यात कुठेही न अडकण्यासाठी भगवंताला हे अर्जुनाला सगळं समजवावं लागलं. आणि म्हणून रणांगणावर श्रीकृष्णाला अर्जुनाला हे सगळं योगी साधक त्याची गती हे सगळं समजून द्यावं लागलं. आणि ती अर्जुनाला आता ते कुठे कुठे पटायला लागलेलं आहे आणि म्हणून आता तो योगी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहे. धर्मयुद्धासाठी जी लोक लढतात त्यांच्या अंगामध्ये, त्यांच्या अंतःकरणामध्ये, त्यांच्या हृदयामध्ये भूतदया असती. पण भूतदया असली तरी जिथे हिंसा करायला पाहिजे तिथे ती हिंसा झालीच पाहिजे. वरवर ते विकर्म वाटलं तरी मनामध्ये अकर्म असलं पाहिजे. फळाविषयी कुठलीही इच्छा ठेवता कामा नाही. कर्त्याने अहंकार विरहित होऊन कर्म केलं पाहिजे. मग असं हे विकर्म अकर्म बनतं. आणि अर्जुनाला जी भीती वाटत होती ना, मी पापात अडकेन, मी माझ्या गुरूंना मारणार, मी माझ्या आप्तांना मारणार, मला पाप लागेल, तर भगवंत म्हणताय हे विकर्म जरी तू केलंस पण मनामध्ये जर कुठलाही दुष्ट हेतू नसेल, मन अगदी शुद्ध पवित्र अंतःकरण निर्मळ असेल तर हे विकर्म तुझं अकर्म बनेल. आणि युद्ध केल्यानंतर एवढी हिंसा झाली, एवढा रक्तपात झाला तरी मोक्षाचा मार्ग तुझा सुरक्षित राहील. आता पुढे भगवंत असं म्हणतायत की तू योगी होण्यासाठी तर प्रयत्न करच, पण या सर्व योग्यांमध्ये जो योगी भक्तिभावाने माझी भक्ती करतो असा योगी हा मला अत्यंत प्रिय असतो. पक्वान्नामध्ये जसं केशराचं स्थान असतं की नाही, तसंच या योग्याचं सुद्धा स्थान असतं. कारण फक्त कर्मयोगाचं आचरण करत असताना कधी कधी माणूस हा खूप शिस्तीचा बनून जातो, तो निष्ठुर व्हायला लागतो, तो कठोर व्हायला लागतो. मग भगवंत काय म्हणतायत की कर्मयोग तर पाहिजेच, पण त्या कर्मयोगाला जर भावनांची जोड असेल, भक्तीची जोड असेल ना, तर तो कर्मयोग आणि भक्तियोग हा खूप सुखकर होतो. दुसऱ्याला समजण्यासाठी तो खूप सुखकर होतो. या भावना त्या कर्माला ओलावा प्राप्त करून देतात, सद्भावना होऊन जातात. म्हणून असा योगी जो कायम आणि कायम माझं स्मरण करतो, त्याचं अंतर्मन हे कायम माझ्या ठिकाणी स्थिर करतो आणि जो माझी कायम हर क्षणी भक्ती करत राहतो, असा योगी मला अत्यंत प्रिय आहे. योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना असं ते म्हणत आहेत की असा योगी होण्यासाठी तू प्रयत्न कर. आधी तर योगी हो आणि योगी झाल्यानंतर सुद्धा माझी भक्ती करून भक्तयुक्त योगी असा तू मला अत्यंत प्रिय होशील. इथे हा गीतेचा 6वा अध्याय संपला असं मी सांगते. पुढचं निरूपण हे 25 तारखेला आहे, त्या दिवशी शुक्रवार आहे. आणि पुढच्या निरूपणाला आपण गीतेच्या 7व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत. पुढचंही निरूपण तुम्ही सर्वांनी जरूर ऐका. तोवर धन्यवाद.